पुणे विद्येचं माहेरघर आणि IT हब. पण याच पुण्यामध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली. 2014 मध्ये पुण्यात तब्बल 84 खून झाले आणि 1500 घटस्फोटांची प्रकरणं समोर आली. पुढे 2025 मध्ये 90 खून आणि तब्बल घटस्फोटांची संख्या 2000च्या पार गेली. आणि आता 2026च्या पहिल्या फक्त 45 दिवसातच घटस्फोटाचे नवे 445 अर्ज दाखल झाले. आणि यातील 90% प्रकरणांच्या मुळाशी एकच कारण आहे, ते म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, म्हणजेच विवाहबाह्य संबंध. आजकाल पुण्यातल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एखाद्या विवाहित पुरुषाचं किंवा महिलेचं अफेअर असणं ही एक कॉमन गोष्ट झाली. पण या तात्पुरत्या सुखाचे परिणाम किती भयंकर असू शकतात हे तुम्हाला खुनांच्या आणि घटस्फोटांच्या आकडेवारीवरून कळलंच असेल. पण ही परिस्थिती अचानक का वाढली आहे? विशेषतः IT सेक्टरमध्येच विवाहित लोकांचे अफेअर्स इतके का वाढलेत? लग्नानंतर नवरा बायकोमध्ये असं नेमकं काय संपतं की ज्यामुळे एक स्त्री परपुरुषासोबत आणि पुरुष परस्त्रीमध्ये सुख शोधू लागतो? यावरती तज्ज्ञांचं आणि मानसशास्त्राचं नक्की काय म्हणणं आहे, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. एकेकाळी पुणे हे पेठेंचं शहर होतं, जिथे शेजाऱ्याला शेजाऱ्याच्या घरात काय चाललंय हे ठाऊक असायचं. चकचकीत IT पार्क्स, उत्तुंग इमारती आणि रात्रभर सुरू असणारे पब कॅफे संस्कृती यामुळे पुण्याचा चेहरामोहरा बदलला. पण आता हिंजवडी, खराडी, वाकड आणि बानेर सारख्या भागांमध्ये मोठ्या हाय प्रोफाईल सोसायटी उभ्या राहिल्या. इथे राहणाऱ्या लोकांसाठी प्रायव्हसी सर्वात महत्त्वाची आहे. म्हणजे आपली ओळख कोणालाही पटणार नाही या खात्रीमुळे लोक विवाहबाह्य संबंधांकडे धाडसाने पाऊल टाकतात. तुम्हाला टिंडर, बंबल, ऑक्युपाईड, हिंग असे अनेक डेटिंग ॲप्स माहिती असतीलच. पण तुम्ही कधी ग्लिडिन बद्दल ऐकलंय का? नसेल तर आता ऐका. भारतामध्ये ग्लिडिन 2017 साली लॉन्च झालं होतं. ग्लिडिन एक फ्रेंच डेटिंग ॲप आहे. आता हे बाकी डेटिंग ॲपपेक्षा का वेगळे माहिती आहे? कारण हे ॲप खास लग्न झालेल्या व्यक्तींना डेट करण्यासाठी बनवलं गेलंय. होय, ज्या विवाहित पुरुषांना किंवा महिलांना कुणाला डेट करावं वाटतंय त्यांच्यासाठी हे ॲप बनवण्यात आलंय. जेव्हा 2018 मध्ये विवाहबाह्य संबंध असणं हा गुन्हा नाहीये अशी कोर्टाने मान्यता दिल्यानंतर भारतात आणि विशेष करून पुण्यामध्ये ह्या ॲप युजर्सची भयंकर वाढ झाली. पण या अफेअर्सची संख्या इतकी का वाढली आहे? तर इंडिया टुडे सर्वे 2025 नुसार भारत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या बाबतीमध्ये जगात 3 नंबरवर आहे. आणि हे काही एखाद्या विशिष्ट समाजात सुरू आहे असं नाही, तर NRI लोक, बिझनेस फॅमिलीज, पोलीस, गाव, शहरं, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज सगळीकडे हे रोज सुरू आहे. पण पुण्यात हा प्रकार झपाट्याने वाढतोय. शिवाय ऑफिस अफेअर्स वाढण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे IT आणि BPO सेक्टरमध्ये होणाऱ्या वाईल्ड ऑफिस पार्टीज. बऱ्याचदा या पार्टीज एकतर ऑफिसकडून दिल्या जातात, नाहीतर एम्प्लॉईज स्वतः ऑर्गनाईज करतात. या पार्ट्यांमध्ये नाईट शिफ्ट आणि ग्रेवयार्ड शिफ्टची मंडळी त्यांच्या कुटुंबातील आणि रोजच्या ऑफिस कटकटीपासून लांब असतात. परिणामी तशा पार्ट्या त्यांना हळूहळू आणखी हव्याशा वाटू लागतात. टेलिग्राफच्या सर्वेनुसार मुंबईमध्ये 89%, तर बँगलोरमध्ये 74% एम्प्लॉईजने सांगितलं की अशा पार्टीजमध्ये कॅज्युअल हुकअप सुरू होतात. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर तात्पुरते शरीर संबंध. तर उरलेल्या 19% लोकांनी सांगितलं की खूपदा याच पार्टीमध्ये सिनियर आणि ज्युनियरचेही अफेअर सुरू होतं. आणि याचा फायदा म्हणजे पटकन होणारं प्रमोशन. भारतातल्या ऑफिस एम्प्लॉईजमध्ये 55% अफेअर्स हे बॉस व ज्युनियर एम्प्लॉईज दरम्यान असतात. कारण सध्याची परिस्थिती बघता सतत भासणारी पैशांची चणचण आणि कमी पगाराची कटकट ही प्रत्येक ज्युनियर एम्प्लॉईजच्या आयुष्यामध्ये असतेच. म्हणून अनेक लोक अफेअर करून आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा मार्ग शोधतात. टेलिग्राफ सर्वेमध्ये 30% लोकांनी हे सुद्धा कबूल केलंय की अफेअरमुळे त्यांना पटकन प्रमोशन व पगारवाढ सुद्धा मिळालेली आहे. शिवाय भारतामध्ये 70% कर्मचारी कामात सतत बिझी असून प्रत्येक 4 जणांपैकी एक IT कर्मचारी हा आठवड्यामध्ये 70 तास काम करतो. आता किमान लॉंग डिस्टन्समध्ये 1 तासांचा वेळ तरी आपल्या पार्टनरला दिला गेला पाहिजे. पण वर्कलोड, टार्गेट बेस वर्क यामुळे होणारी चिडचिड आणि स्ट्रेसमुळे हा वेळ आपल्या पार्टनरला दिला जात नाही. आणि त्यामुळेच अनेकदा एकमेकांशी भावनिक दुरावा वाढतो. आणि सतत आपल्या बायको अथवा नवऱ्याकडून होणारी भावनिक टाळाटाळ या सगळ्यामुळेच त्यांची पावलं आपोआप अफेअर्सकडे वळली जातात. दुसरीकडे नाईट शिफ्टमुळे वैवाहिक आयुष्यामध्ये 6 पट जास्त डायव्होर्स होत आहेत. शिवाय एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या वाढीमागे सगळ्यात महत्त्वाचं आणि कॉमन कारण म्हणजे अरेंज मॅरेज. ग्लिडिनच्या सर्वेक्षणानुसार त्यांचे 80% युजर्स हे अरेंज मॅरेजवालेच होते. अरेंज मॅरेजमधल्या कपल्समध्ये संवादाची कमतरता असते. आपल्या पार्टनरची स्वप्न, ध्येय, इच्छा, आकांक्षा वेगळं असू शकतात. त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो याचीही त्यांना कल्पना नसते. आणि मन जाणून न घेतल्यामुळे महिला असो वा पुरुष अफेअरचा प्रवास सुरू करतात. कारण जी इमोशनल अटॅचमेंट त्यांना पार्टनरकडून मिळत नसते ती लोक दुसरीकडे जाऊन शोधतात. खास करून महिला लवकर परपुरुषाशी भावनिकदृष्ट्या कनेक्ट होतात. विशेष म्हणजे ऑफिसमध्ये एकसारखं काम करणं, एकसारखी विचारसरणी आणि सारख्या समस्यांवरती एकसारखा तोडगा शोधणं यामुळे कर्मचारी हे एकमेकांकडे सहज आकर्षित होतात.
एकमेकांचे विचार आणि कामाचे अनुभव जुळल्यामुळे त्यांच्यामध्ये लवकरच जवळीक निर्माण होते. याच कारणांमुळे 5 पैकी 2 विवाहित लोकांना ऑफिसमध्ये गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणं हे आजकाल अगदी कॉमन झालंय. एकूण काय तर अरेंज मॅरेजमध्ये या जोडप्यांच्या वाईब मॅच होत नाहीत आणि ऑफिसमध्ये त्या मॅच होतात. आता तुम्ही म्हणाल की आधीच्या काळात कुठे वाईब मॅच व्हायच्या, तरी पण केलाच ना आम्ही संसार. हो, संसार केला, कारण आताच्या पिढीकडे असणारे पर्याय आधीच्या पिढीकडे नव्हतेच. आजकाल लोकांचा डिजिटल वावर वाढलाय. मोबाईल, डेटिंग ॲप्स आणि सोशल नेटवर्किंगमुळे सहज कुणाशी संपर्क साधता येतात, अगदी विवाहित असताना सुद्धा. आणि याचं ताजं उदाहरण म्हणजे ग्लिडिंग. दुसरीकडे कोविड काळामध्ये एकटेपणा आणि मानसिक तणाव प्रचंड वाढला होता. त्यामुळे अनेक लोकांनी हा एकटेपणा घालवण्यासाठी अफेअर्स केले. शिवाय लहानपणी घरात सतत होणारा अपमान, घरात आई किंवा वडिलांचं अफेअर असणं, त्यांच्यात होणारी सततची भांडणं किंवा घरातली प्रिय व्यक्तीचं अकाली निघून जाणं, असा इतिहास असणारी लोक फार काळ एका नात्यामध्ये राहू शकत नाहीत आणि ते बाहेर अफेअर्स करतात. पुण्यासारखी स्थिती देशात इतर ठिकाणच्या झपाट्याने वाढणाऱ्या इतर शहरांचीही आहे, हे नाकारता येणार नाही. आणि कारणही काहीशी एक समानच असू शकतात. पण हा एकूणच विषय गंभीर आहे. तुम्हाला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सची आणखी काय कारणं असू शकतात असं वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.